7 ते 8 तास झोप घेतली पाहिजे. रात्री लवकर झोपलं पाहिजे, सकाळी लवकर उठलं पाहिजे. हे आतापर्यंत तुम्ही बऱ्याचदा ऐकत आलेले आहात. पण याचा डिटेल कधी विचार केला आहात का? किंवा चांगली झोप ही का महत्वाची आहे? याचे फायदे काय आहेत? चांगली झोप घेणं का गरजेचं आहे? मी तुम्हाला 2 एक्झाम्पल्स सांगते. एक अशी व्यक्ती आहे, रात्रीचे 10 वाजलेत. त्यानंतर ती व्यक्ती एक ग्लास कोमट पाणी पिते. त्यानंतर कोमट पाण्याने अंघोळ करून फ्रेश होऊन झोपण्याआधी कम्फर्टेबल कपडे घालून एखादं सायलेंट म्युझिक किंवा एखादं बुक रीड करून 10:30 वाजता लाईट ऑफ करून झोपते. आणि ही व्यक्ती जेव्हा सकाळी उठते त्यानंतर तिला फार एनर्जेटिक वाटतं, फ्रेश वाटतं. आता दुसरं एक्झाम्पल सांगणार आहे. एक अशी व्यक्ती आहे, रात्रीचे 1 वाजले आहेत आणि त्यावेळी वेब सिरीज बघत आहे किंवा लॅपटॉपवर काम करत करत काहीतरी खाते, स्नॅक घेत आहे आणि बेडवर जेव्हा झोपायला जाते तेव्हा रील्स, व्हिडिओ बघत बघत दुसऱ्या दिवशीचा अलार्म लावून त्याच अनकम्फर्टेबल जीन्समध्ये लाईट चालूच असताना झोपी जाते. आणि ही व्यक्ती जेव्हा सकाळी उठते तेव्हा झोप पूर्ण झालेली नाही किंवा पूर्ण टायर्ड फील करते. तर ही जी मी 2 एक्झाम्पल्स सांगितली, या 2 एक्झाम्पल्स पैकी तुम्ही स्वतःला कोणत्या एक्झाम्पलशी रिलेट करता? व्हाय गुड क्वालिटी ऑफ स्लीप इज इम्पॉर्टंट? का गरजेची आहे चांगली झोप? किंवा याचे आपल्या शरीराला काय फायदे आहेत? सर्कॅडियन रिदम म्हणजे काय? झोपेमध्ये आपल्या शरीरामध्ये काय काय बदल होतात? या सगळ्या गोष्टी मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्याचबरोबर व्हिडिओच्या एंडला कोणत्या एजला किती आवर्सची झोप गरजेची असते आणि काही प्रश्न देखील मी विचारणार आहे, ज्याचे आन्सर्स तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. झोपेमध्ये तुमच्या बॉडीमध्ये काय काय क्रिया होतात याचा कधी विचार केला आहे का तुम्ही? वेकअप डिटॉक्स म्हणजे काय? तर तुम्ही जेव्हा झोपेतून उठता तेव्हा तुमच्या डोळ्यातून घाण बाहेर येते किंवा तोंडाचा घाण वास येतो. तुम्हाला नाकातून घाण बाहेर काढावी लागते. युरिनचा कलर लिटल बिट डार्क असतो. हे सगळं काय आहे? तर हे सगळं बॉडीचं डिटॉक्सिफिकेशनच आहे. जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमची बॉडी डिटॉक्सिफिकेशनच्या फेजमध्ये जाते. म्हणजेच तुमच्या बॉडीतून घाण बाहेर टाकण्याची क्रिया चालू होते. त्याचबरोबर ब्रेनचं देखील डिटॉक्सिफिकेशन होतं आणि यासाठी चांगल्या क्वालिटीची झोप आणि मेडिटेशन हे महत्वाचं असतं. झोपेमध्ये लिम्फॅटिक सिस्टीम जी आहे ती सेंट्रल नर्वस सिस्टीम मधून वेस्ट क्लिअर करण्याचं काम करते. त्याचबरोबर मेलॅटोनिन जे हार्मोन आहे ते देखील तयार व्हायला लागतं. मेलॅटोनिन हार्मोन हे स्लीप वेक सायकल रेग्युलेट करण्याचं काम करतं. तुमच्या ब्रेन मध्ये जी पिनियल नावाची जी ग्लँड आहे ती हे मेलॅटोनिन नावाचा हार्मोन प्रोड्यूस करते. आणि मेलॅटोनिन हे हार्मोन जास्त अंधार किंवा जास्त प्रकाश यामध्ये जास्त प्रोड्यूस व्हायला लागतं. त्यामुळे झोपेसाठी मेलॅटोनिन हार्मोन देखील जास्त महत्वाचं आहे. तुमची जी झोपेची सायकल आहे ती 4 स्टेजेस मध्ये डिवाइड होते. पहिल्या 2 स्टेजेस मध्ये तुमची बॉडी जेव्हा झोपण्याच्या प्रक्रियेमध्ये जाते तेव्हा तुमच्या बॉडीचं टेम्परेचर ड्रॉप व्हायला लागतं. त्यानंतर तुमचा जो ब्रेन आहे तो मेमरी लॉग इन करण्यासाठी ऍक्टिव्ह होतो. त्यानंतर सेकंड स्टेज मध्ये HGH म्हणजे ह्यूमन ग्रोथ हार्मोन प्रोड्यूस व्हायला लागतं. आणि थर्ड स्टेज मध्ये हे जे हार्मोन आहे HGH जे हार्मोन आहे ते पूर्ण बॉडीमध्ये फ्लो व्हायला लागतं आणि हे बॉडीच्या रिकव्हरीमध्ये रिएनर्जायझिंग करण्यासाठी हेल्प करतं. त्याचबरोबर मसल्स रिलॅक्स होतात. प्रोलॅक्टिन देखील रिलीज व्हायला लागतं ज्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी प्रॉपर्टीज असतात. दिवसभरात जर काही कष्टाचं काम झालं असेल तर जॉईंट्सना इन्फ्लामेशन पासून वाचवतं. आणि लास्ट स्टेज मध्ये बॉडीमध्ये मायनर हिलिंग व्हायला लागतात आणि पूर्ण बॉडीमध्ये ऑक्सिजन सप्लाय होऊन ही जी रिकव्हरीची जी प्रोसेस आहे ती कंप्लीट होते. आणि या जर 4 स्टेज व्यवस्थितपणे पूर्ण झाल्या तर याला चांगल्या क्वालिटीची झोप असं म्हटलं जातं. आणि या सायकललाच सर्कॅडियन रिदम म्हणतात. म्हणजे बॉडीचं इंटरनल जे क्लॉक असतं त्यानुसार आपल्या झोपण्याचा आणि उठण्याची सायकल तयार व्हायला लागते. आणि तुम्ही जर झोपेमध्ये उठत असाल किंवा तुमची जर डिस्टर्ब स्लीप असेल तर यापैकी 1 ते 2 स्टेजेस डिस्टर्ब होतात. त्यामुळे या सायकल मध्ये अडथळा यायला लागतो आणि बॉडीचं पूर्ण जे रिकव्हरी मेकॅनिझम आहे ते डिस्टर्ब व्हायला लागतं. आणि या सायकल मध्ये इंटरप्शन झाल्यामुळे झोपेची क्वालिटी बिघडते. तर चांगली झोप का महत्वाची आहे? चांगल्या झोपेमुळे काय फायदे होतात? तर ठराविक लोक म्हणतील की मी 3 ते 4 तासच झोपणार आहे
आणि कंटिन्यू नॉनस्टॉप काम करणार आहे. पण हेल्दी डाएट आणि एक्सरसाइज सोबतच चांगल्या क्वालिटीची झोप ही देखील तितकीच महत्वाची असते. चांगल्या झोपेमुळे प्रॉडक्टिव्हिटी वाढते, हार्ट डिसीजेसची रिस्क कमी होते, इम्युनिटी स्ट्रॉंग होते, सेक्शुअल हार्मोन्स मेंटेन होतात, कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढते, ओबेसिटी किंवा वेट कंट्रोलमध्ये देखील मदत होते, ग्लुकोजचं चांगलं मेकॅनिझम होतं, त्याचबरोबर एन्झायटी, डिप्रेशन यासारख्या तक्रारी कमी होतात, स्किन हेल्दी राहते, इन्फ्लामेशन कमी होतं, सेल डॅमेज कंट्रोलमध्ये येतो, त्याचबरोबर एनर्जी लेवल देखील मेंटेन राहते. आणि हे सगळे जे फॅक्टर्स आहेत ते फिजिकल आणि मेंटल हेल्थशी रिलेटेड आहेत. आणि चांगल्या क्वालिटीची स्लीप जर घेतली तर हे सगळे फायदे होतात. त्यामुळे 7 ते 8 तासाची झोप ही महत्वाची आहेच. पण आता मी सांगणार आहे प्रत्येकाच्या एज नुसार किती तासाची झोप महत्वाची आहे. तर 4 ते 16 महिन्याच्या मुलांना जवळपास 12 ते 16 तासांची झोप गरजेची असते. त्याचबरोबर 1 ते 2 वर्षाच्या मुलांना 11 ते 14 तासांची झोप गरजेची असते. 3 ते 5 वर्षाच्या मुलांना 10 ते 13 तास, 6 ते 13 वर्षाच्या मुलांना 9 ते 11 तास, त्याचबरोबर टीनेजर्स म्हणजे 14 ते 18 वर्षाच्या मुलांना 8 ते 10 तास, त्याचबरोबर ऍडल्ट्स म्हणजे 18 ते 64 वयाच्या लोकांना 7 ते 9 तास, 64 वयापेक्षा जास्त असणाऱ्या लोकांना 7 ते 8 तास झोप ही गरजेची असते. तर आता मी काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या प्लीज नोट डाऊन करून घ्या. तुम्ही रात्री उशीरपर्यंत जागे राहता, रात्री वेळाने स्नॅकिंग करता, रात्री जास्त वेळ लॅपटॉपवर काम करता, झोप येईपर्यंत सोशल मीडियावर म्हणजे फोनवर रील्स बघत राहता, दिवसभर एकाच खोलीमध्ये एका बंद खोलीतच राहता, किंवा तुम्ही सेडेंटरी लाईफस्टाईल जगत आहात, किंवा तुम्ही आळशी आहात, रात्री लेट झोपता, सकाळी वेळाने उठता. ह्या ज्या काही मी गोष्टी सांगितल्या त्यापैकी 1 किंवा 2 गोष्टी जरी तुमच्या बाबतीत होत असतील तर नक्कीच तुमची मेंटल आणि फिजिकल हेल्थ धोक्यामध्ये आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या झोपेबद्दल तुम्हाला गोष्टी सांगितल्या की झोप किती महत्वाची आहे, चांगली झोप ही का महत्वाची आहे, त्याचे फायदे काय आहेत, तर हे सगळं जर तुम्ही लक्षात घेऊन ते फॉलो केलं तर आतापर्यंतचा जो डॅमेज झाला आहे तो नक्कीच तुम्हाला भरून काढता येईल. त्याचबरोबर रात्री झोपताना तुम्ही अर्धा तास तरी स्क्रीन टाळली पाहिजे. टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप हे जे यूज करत असाल तर झोपण्याच्या आधी अर्धा तास तरी याचा वापर केला नसला पाहिजे. किमान रात्री झोपण्याआधी 2 तास तरी काही खाल्लं नसलं पाहिजे. तुमचे कपडे झोपताना कम्फर्टेबल असले पाहिजे. झोपताना तुम्ही एखादं बुक रीड करू शकता, पण त्याऐवजी ई बुक टाळा, कारण त्या लाईटचा इफेक्ट होऊन तुमच्या झोपेमध्ये अडथळा येऊ शकतो. झोपताना तुम्ही गरम पाण्याने फ्रेश होऊन तुम्ही कम्फर्टेबल क्लोथ्स घालू शकता. आणि बेडरूम मध्ये शक्य होईल तितका अंधार केला तर मेलॅटोनिनचं प्रोडक्शन चांगल्या प्रकारे होईल आणि चांगल्या क्वालिटीची झोप मिळेल. त्याचबरोबर तुमचा जो फोन आहे तो झोपताना तुमच्यापासून 5 फूट तरी लांब अंतरावर असला पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केला तर तुम्ही नक्कीच चांगल्या क्वालिटीची झोप घेऊ शकाल आणि तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल जगू शकाल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. अशा प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता मी जसं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की मी काही प्रश्न विचारणार आहे, तर ते प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे की चांगल्या झोपेसाठी कोणत्या 2 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इम्प्रूव्ह करायच्या आहेत. आणि दुसरा प्रश्न आहे चांगल्या झोपेसाठी कोणत्या 2 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. तर या 2 प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. स्टे फिट, स्टे हेल्दी.